जयपूरमध्ये झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्रातील खोपोली परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। आज सकाळी अल्कोहोल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली, ज्यामुळे हा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला। मिळालेल्या माहितीनुसार लोणावळ्याच्या जवळील खोपोली परिसरात आज सकाळी हा अपघात झाला। अल्कोहोलने भरलेला टँकर इथे पोहोचताच त्याचा तोल गेला आणि रस्त्याच्या कडेला उलटला, त्यामुळे टँकरच्या नोझलमधून अल्कोहोल वेगाने रस्त्यावर वाहू लागले। दरम्यान स्वतःचा जीव वाचवत टँकरमधील ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी बाहेर पडले। सकाळच्या थंड हवामानामुळे मदतीसाठी परिसरात कोणीही हजर नव्हते। त्यानंतर काही क्षणातच टँकरला आग लागली आणि तो धगधगून जळू लागला। केवळ टँकरलाच नव्हे तर जिथपर्यंत रस्त्यावर अल्कोहोल वाहिले होते तिथपर्यंत आग पसरली होती। थोड्याच वेळात या आगीचे लोट दूरवरूनही दिसू लागले आणि काळ्या धुराचा व्याप परिसरभर पसरला। स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली। अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला होता। सध्या या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत झाल्याची माहिती समोर आली नाही। मात्र रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक कार या आगीचा शिकार झाली। ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यासोबत फोमचाही वापर केला। विशाल